नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पवार। मित्रांनो, आमचं गावाचं नाव कारला, तालुका, जिल्हा जालना हे आहे। मित्रांनो, हे आमचं जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता की एकदम खतरनाकरित्या यामध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे। मित्रांनो, हे जे तुम्हाला पाणी दिसतंय हे पूर्ण म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मित्रांनो नदीच्या द्वारे नदी फुटलेली आहे आणि त्यामध्ये इकडे पाणी जे आहे ते पूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाणी आणि इकडे बघा एक क्वार्टर आहे त्यामध्ये पूर्ण जे पाणी आहे मित्रांनो ते येत आहे। मित्रांनो, संध्याकाळी म्हणजे रात्रीपर्यंत पाऊस जेव्हा चालू होता मित्रांनो, त्या आपलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मित्रांनो ते आपलं क्वार्टर आहे। त्यामध्ये एक सिस्टर जी मित्रांनो आणि त्याचे लहान मुलगा पण त्यांच्या सोबत होता मित्रांनो, त्यांना बाहेर काढण्यात आलेलं मित्रांनो। आणि इतकं म्हणजे खतरनाक क्वार्टर मध्ये सुद्धा पाणी आणि तिकडे बघू शकता मित्रांनो पूर्ण नदी जी आहे एकदम लेवल प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि जी नदीची लेवल आहे मित्रांनो ती एक समान झालेली, म्हणजे कधी पण इथं काही होऊ शकतं मित्रांनो। तुम्ही बघू शकता की ती आमची जी प्राथमिक आरोग्य केंद्राची पोस्टमॉर्टम रूम आहे मित्रांनो ती पूर्ण अतिशय म्हणजे पूर्ण जे आहे पाण्याने भरलेली मित्रांनो। आणि चारी बाजूला तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला चारही साईड दाखवल्या ते पूर्ण कोणते मित्रांनो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे आहे ते पाणी येत आहे मित्रांनो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या घरामध्ये सुद्धा मित्रांनो अक्षरशः राहत्या घरामध्ये जे राहतात मित्रांनो त्या घरामध्ये सुद्धा पाणी एकदम फुल भरलेलं आहे। त्यांच्या किचन असेल मित्रांनो किंवा त्यांचं पूर्ण झोपण्याची सोय असेल ती पूर्ण मित्रांनो विस्कळीत झालेली आहे आणि त्यांच्या घरातील बरेचसे सामान मित्रांनो ते पूर्ण पाण्यामुळे खराब झालेलं आहे मित्रांनो। तुम्ही पूर्ण या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो। आणि कारला गावातील अनेक जे असे घर आहे मित्रांनो, जवळपासचे नदी पसली घर किंवा गावातले पण घर आहे मित्रांनो, त्यामध्ये पूर्ण पाणी साचलं आहे मित्रांनो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अक्षरशः या घरातून म्हणजे या घरातून पूर्ण जे पाणी आहे मित्रांनो ते बाहेर येत आहे मित्रांनो। आणि घरातील सर्व जे साहित्य आहे मित्रांनो ते पूर्ण जवळपास वाहून गेलेले आणि पूर्ण पिठाचे डब्बे वगैरे सगळे खराब झालेले मित्रांनो। शाळा आहे मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे मित्रांनो, यामध्ये बघा पूर्ण जे वर्ग आहे मित्रांनो वर्गामध्ये पाणी साचले आणि शाळेच्या बाहेर पण पूर्ण पाणी मित्रांनो। आणि इकडे आपला कारला गावचा जो बाजार भरतो मित्रांनो, आठवडी बाजार असतो मंगळवारचा, इथं पूर्ण जे आहे मित्रांनो पूर्ण पाण्याने भरला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो। तुम्ही बघू शकता की जिल्हा परिषद शाळा म्हणजे शाळेचे जे वर्ग आहे मित्रांनो त्या वर्गामध्ये कमीत कमी जवळपास 1-1.5 फुटापर्यंत जे पाणी आहे मित्रांनो ते आलेलं आहे आणि यामध्ये बरेचसे नुकसान झालेलं आहे। त्या वह्या पुस्तक असेल, मुलाचे पुस्तके असतील किंवा काही डॉक्युमेंट आहे मित्रांनो ते पण सुद्धा मित्रांनो पूर्ण जे आहे ते भिजलेले आहे मित्रांनो। आणि इथं जे मुलांचे लॉकर आहे त्या लॉकरमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि बरेचसे नुकसान या शाळेची झालेले आहे मित्रांनो। पूर्ण आपल्या कारला गावाची मित्रांनो पूर्ण नदीचे मित्रांनो एकदम टच भरून चाललेली आणि गावात पण नदीचं पाणी जे फुटलेलं आहे मित्रांनो। इकडे तुम्ही पूर्ण बघू शकता की पूर्ण जे आहे मित्रांनो पाणी एकदम दोन्ही झाड्या फुल भरून आणि काही त्यांच्या वावरात पण पाणी गेलेलं आहे। आणि स्मशानभूमी मित्रांनो, स्मशानभूमी तिकडे तुम्ही बघू शकता की पूर्ण जे पाणी आहे तिकडे A to Z पाणी मित्रांनो झालेलं आहे। म्हणजे दुसऱ्या साईडला पण पूर्ण नदीची मित्रांनो एकदम फुल भरून चाललेली आहे। तुम्ही बघू शकता की A to Z नदी आहे ती मित्रांनो फुल भरून चाललेली आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की समोर जे लोक आहे मित्रांनो पूर्ण ममदाबादचे असतील किंवा आपल्या कारला गावातून वावरासाठी गेलेले असतील सकाळी मित्रांनो ते पूर्ण जे आहे मित्रांनो तिकडे गुंतलेले आहे। मग तिकडे त्यांना इकडे येता सुद्धा येणार मित्रांनो, इतकं जे पाणी आहे मित्रांनो आपल्या जो सगळ्यात मोठा कारल्याचा पूल आहे यावरून पाणी झालेलं आहे मित्रांनो। आपल्या गावचा हा जो म्हणजे अहम भाग आहे आपल्या गावातील मित्रांनो, याच्यामधील गावातील बरेच घरे जे आहे मित्रांनो ते पाणी खाली गेलेले मित्रांनो। तुम्ही बघू शकता की एक जे घर आहे मित्रांनो पूर्ण गेले आणि हे जे रस्ता आहे मित्रांनो यामध्ये जवळपास 7 ते 8 फूट जे आहे
पाणी मित्रांनो साचलं आहे। समोर पण एक वस्ती आहे मित्रांनो, यामध्ये जो रस्ता गेलेला आहे मित्रांनो, यामध्ये जवळपास 5 ते 6 फूट पाणी आहे मित्रांनो। मित्रांनो आपण सध्या महादेव मंदिर कारला म्हणजे आपलं जे गावचं कुलदैवत म्हणजे आपल्या गावचं जे देवस्थान आहे मित्रांनो, त्याच्या इथे आलेलं मित्रांनो। गावामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण जे पाणी आहे मित्रांनो ते पूर्ण आपल्या गावाच्या मंदिराला म्हणजे पुढे समोर मित्रांनो नदी आहे, आणि नदीचं जे पाणी पूर्ण इकडे फुटलेलं आहे, आणि एक साईडला फुटल्यामुळे पूर्ण जे शेत आहे मित्रांनो ते पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता की इथे जे पाणी मित्रांनो पूर्ण आपल्या ज्या मंदिराच्या एकदम कडेला म्हणजे मंदिराचा जो भाग आहे ते भागाला लागले, मंदिराच्या भागाच्या समोर पण म्हणजे इकडे समोर वस्ती आहे मित्रांनो, त्या वस्तीकडे सुद्धा पाणी गेलेलं आहे मित्रांनो।